धान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं. आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठं नवनवीन संशोधनं करत असतात. त्यांच्या संशोधनाच्या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा विभाग म्हणजे कृषी विस्तार शिक्षण होय. आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागाचे संचालक संजय भावे यांच्याकडून या विद्यापीठाच्या विस्तार शिक्षणाची माहिती घेऊया. विस्तार शिक्षण शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी किंवा जे काही संशोधन आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं किंवा कृषी खातं आहे की ज्याच्यामध्ये जवळपास, आता आपण कोकणाचा विचार केला तर जवळपास 2000 लोक ह्या विभागामध्ये कार्यरत आहेत. पण आमचा जर विचार केला तर आमच्याकडे फक्त 40 लोक आहेत. आमची अपेक्षा काय असते किंवा सरकारची अपेक्षा काय आहे की एखाद्या विद्यापीठाने केलेलं संशोधन ते शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी जी लोकं आहेत त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण द्यावं आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जी यंत्रणा आहे ती आमच्याकडे आहे. आता साधं सांगायचं म्हणजे एक आपल्या निर्णय काढलेल्या जाती. आज कोकण कृषी विद्यापीठाने जवळपास भाताच्या 24 जाती काढलेल्या आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने 5 निर्णय आपले सह्याद्री सेरीजमधली भाताची संकरित वाणं डेव्हलप केलेली आहेत. आता ही सगळी ज्यावेळी विकसित केलेली जी भाताच्या जाती आहेत ह्या आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जाऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी काही विस्तार कार्यकर्ते आहेत जे कृषी खात्याकडे आहेत. मग त्या कृषी खात्याच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण देण्यासाठी जो वर्ग लागतो तो आम्ही देतो आणि आमच्याकडे झालेलं संशोधनाची माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि ते शेतकऱ्यांच्या बांधावरती नेऊन ते पोहोचवतात. आपण एक साधा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 1990 साली आपल्या कोकणाची जी काय म्हणता येईल उत्पादकता होती जी भाताची ती 1.9 टन इतकी होती. आजची ती वाढून 4.2 टनापर्यंत आलेलं. आमचं महत्त्वाचं जर कुठचं उद्देश असेल तर आमच्या शेतावरती येणारं उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या शेतावरती यायला पाहिजे. आज आमच्या शेतावरती येणारं उत्पन्न आणि शेतकऱ्यांच्या शेतावरती येणारं उत्पन्न याच्यामध्ये जी तफावत आहे ती भरून कशी काढायची, तर आम्ही कृषी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्याने ते पुढे शेतकऱ्यांच्या शेतावरती नेलं. आता हे बऱ्याच पद्धतीने आम्ही करतो. त्यातलं सगळ्यात प्रथम जर आम्ही काय करत असू तर ज्याला आम्ही म्हणतो मासिक चर्चासत्र. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी खात्यामार्फत दर महिन्याला एक मासिक चर्चासत्र होतं. अपेक्षा काय असते की तिथे येणारे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे आम्ही ज्याला कृषी सहाय्यक म्हणतो, कृषी विस्तारक म्हणतो, त्यांनी तिथे शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण जून महिन्यात आलो तर जून महिन्यात त्यांनी आमचा तिथे एक सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट असतो की जो तिथे कृषी तज्ज्ञ असतो तो तिथे जातो. मग त्यांनी अपेक्षा आम्हाला अशी असते की शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत, की कुठचे रोग आलेले आहेत की काय, की शेतकऱ्यांनी आता काय पेरावं अशी त्यांची अपेक्षा असते, कुठच्या जाती भाताच्या पेरावं अशी अपेक्षा असते, भाजीपाल्याचं काय तंत्रज्ञान त्यांना हवं आहे ह्याची त्यांनी आम्हाला माहिती विचारावी अशी अपेक्षा असते आणि आम्ही त्यांना ती माहिती तिथे देतो. ते झाल्यानंतर एखादा शेतकरी आम्ही असा गाठतो की ज्याच्या शेतावरती आम्ही जातो तिथे आम्ही त्याला ती माहिती देतो. साधं एक तत्त्व आहे की एका शेतकऱ्याला समृद्धी आली की शेजारचा शेतकरी बघतो, तोही त्याच्याप्रमाणे आचरण करतो, ते गाव समृद्ध होतं, आजूबाजूची खेडी समृद्ध होतात आणि मग ते पुढे जायला लागतं. आज लक्षात घ्या, जेव्हा 1.9 टनावरून आपण 4.5 टनापर्यंत गेलेलो. पूर्वी म्हणायचे की पॉवर्टी आणि पॅडी एकत्र जाते. आज तसं राहिलेलं नाही. 3.5 टनापेक्षा जास्त उत्पन्न ज्यावेळी शेतकरी घ्यायला लागले त्यावेळी समृद्धीकडे, म्हणजे पॉवर्टी आणि पॅडी अँड पॉवर्टीच्या ऐवजी आता आम्ही असं म्हणतो पॅडी अँड प्रॉस्पॅरिटी, आता समृद्धता शेतकऱ्यांकडे घ्यायला लागलेली. हा झाला एक मासिक चर्चासत्रामुळे आलेला फायदा. दुसरंही आता आपण काय केलेलं आहे की आता विस्तार कार्य करताना अजून आमच्याकडे एक नवीन म्हणजे त्याला झालं आहे 90 सालापासून आपल्याकडे आहे ते, की आपल्याकडे 4 कृषी विज्ञान केंद्र आहे. त्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राकडे 6 असे शास्त्रज्ञ असतात आणि ते कृषी विज्ञान केंद्र ही फक्त विस्तार कार्यासाठीच आहेत. तर त्यांनी प्रत्येक गावामधले काही शेतकरी निवडायचे आहेत आणि त्या शेतकऱ्यांना निवडून त्यांना प्रशिक्षित करायचं आहे.
त्यांची अपेक्षा तीच आहे की प्रत्येक गावामध्ये 1-2 शेतकरी जरी त्यांनी निर्माण केले चांगले, तर त्यांच्या माध्यमातून पूर्ण गावाकडे समृद्धी नेणं हा आहे त्यांचा मार्ग आहे. अजून एक आम्ही इथे एक नवीनच प्रयोग इथे केलेला आहे, ते म्हणजे शेतकरी शास्त्रज्ञ मंच. हा आम्ही अभिनव प्रयोग अशासाठी म्हणतो की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही शेतकरी शास्त्रज्ञ मंच आज तयार केलेलं आहे. महिन्यातनं एकदा त्यांनी एकत्र यायचं. कुठे एकत्र यायचं हे आधीच्या मीटिंगच्या वेळेला त्यांनी ठरवायचं. त्या ठिकाणी आम्ही सगळे ते लोक एकत्र येतो. आमचा शास्त्रज्ञ तिथे असतात. मला वेळ मिळाला तर मी त्या ठिकाणी जातो. कोणीही कोणाला फुलंही द्यायचं नाही, कोणी कोणाला चहाही द्यायचं नाही. फक्त एकमेकाला आलेल्या अडचणी एकमेकांना शेअर करायचं. तिथे चांगलं काय होत असतं की बऱ्याच वेळा आम्हाला बोलायलाच लागत नाही. कोणतरी अडचणी सांगतो, त्याचं उत्तर त्याच शास्त्रज्ञांपैकी कोणतरी देतो, कारण त्याने ते केलेलं असतं. आता परवाच आम्ही लांजा येथे गेलेलो होतो, तर तिथे असंच एक कुक्कुटपालनाचं चर्चा चालू होती. तर एकाने 1000 कुक्कुटपालन म्हणजे जो तिथे आधी हॉटेल चालू केलं आणि ते चालेना म्हणून मुंबईला नोकरीसाठी गेला, तेही चालेना म्हणून परत लांजाला आला. मग कृषी विज्ञान केंद्राचं एक कुक्कुटपालनाचं ट्रेनिंग त्याने घेतलं. आता 1000 कुक्कुटपालन त्याने बर्ड्स सुरू होते. त्याच्यातनं त्याने आता 2000 केलं आणि त्याचं बघून शेजारच्या एकाने 2000चं घातलं. आज त्या गावामधून 10,000 कुक्कुटपालन ते तयार करतात. आज त्यांची परवा मी ज्यावेळी तिथे गेलो, ते म्हणाले आम्हाला मशीन पाहिजे, आम्हाला अंडी उबवणी यंत्र पाहिजे. ही उन्नतीची जी पायऱ्या सुरू झालेल्या आहेत, या हळूहळू ह्या विस्तारातून आपल्याला दिलेल्या आहेत. याशिवाय अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत की आपण शेतकऱ्यांकडे जातो. 1990 साली आम्ही ज्ञानप्रसारण केंद्र इथे सुरू केलं की जो शेतकरी येतो त्याला इकडे तिकडे फिरायला लागतं. त्याच्याऐवजी वन विंडो, एकाच ठिकाणी या सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तिथे आमचे 5 शास्त्रज्ञ बसलेले असतात. त्यातला एक त्यांच्याबरोबर जातो, विद्यापीठ दाखवून आणतो. नंतर 1995ला आम्ही त्याचं रूपांतर पुढे कृषी माहिती केंद्रामध्ये केलं. आज तिथनंही आम्ही वन विंडो सर्व्हिस आहे, तिथूनही आपण सगळ्यांना माहिती देतो. आपल्याला माहितीच असेल की दूरध्वनीवरून आता माहिती मिळते. SMS वरून आम्ही हे सल्ला केंद्र सुरू केलेलं आहे. जोपर्यंत कृषी विस्तार यंत्रणा चांगली नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही चांगलं काम केलं, कितीही संशोधन चांगलं केलं, तरी त्याचा काही उपयोग नाही. म्हणून कृषी विस्तार कार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामार्फत आपल्याला झालेलं संशोधन, त्याच्यामार्फत झालेलं शिक्षणातून तयार झालेली मुलं, हा सगळा जो फ्लो आहे तो आपण विस्तार कार्यातनं आपण शेतकऱ्यांच्या शेतावरती नेऊन उन्नती करू शकतो. आता प्रश्न झाला हा आपण उन्नती कशी करावी ह्याच्याबद्दल. पण सगळ्यात महत्त्वाचं संशोधनच कसं करायला पाहिजे, हा जर प्रश्न कोणी विचारला तर संशोधन शेतकऱ्यांना जे हवं ते केलं पाहिजे. मग आता शेतकऱ्यांना काय हवं हे सांगणारं कोण? तर शेतकऱ्यांना काय हवं हे सांगणारं शेतकरी. त्यांचं ऐकणारं कोण? तर बांधापर्यंत जाणारा कृषी विस्तार कार्यकर्ता. आणि त्यांचं ऐकणारं कोण? तर दर महिन्याला जे आमचे कार्यकर्ते तिथे जातात, आमचे तज्ज्ञ जातात ते. मग त्यांनी एकदा आम्हाला कळलं की शेतकऱ्याने असं हवं. उदाहरणार्थ थोडक्यात सांगायचं म्हणजे आता भाताच्या जाती आहेत. आत्ता आमच्याकडे एक माहिती आलेली आहे की भाताच्या काही ज्या जाती अतिशय चांगल्या जरी आमच्या असल्या तरी आता हवामानात बदल होतो आहे. पूर्वी पाऊस सप्टेंबरला संपायचा, आज पाऊस ऑक्टोबरला येतो आहे. आणि त्याच्यामुळे पाऊस पडल्यामुळे भाताच्या काही चांगल्या जातींना आज दाण्यांना त्याच्या अंकुर यायला लागलेलं आहे. ही आम्हाला आता माहिती मिळालेली आहे. आता आमचं संशोधन असं आहे की आमच्या काही जातींना जे अंकुर येत आहेत ते अंकुर न येणार आहेत तीच जात आम्हाला पाहिजे. फक्त त्या जातीमधला अंकुर येणारचा जो प्रॉब्लेम आहे किंवा जी समस्या आहे ती आपल्याला टाळायची आहे. अशा ज्यावेळी आमच्याकडे समस्या यायला लागतात त्यावेळी त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही संशोधकांना आमच्या सांगतो की बाबा हे असं झालेलं आहे, आपल्याला ही जात तुमची चांगली आहे, मला ह्याच्यात रिपेअर करून पाहिजे, हे तंत्रज्ञान तुमचं पाहिजे, पण ह्या तंत्रज्ञानामध्ये थोडं अंतर जास्त वाटते, थोडं कमी करून मिळेल का? किंवा भातामध्ये समजा एखादं अंतर नाही, हे जरा फारच दाटीवाटीचा आंबा वाटतो, आम्हाला ह्याच्यापेक्षा कमी आंबा करून उत्पन्नात वाढ करता येईल का? किंवा आम्हाला तुम्ही सांगताय की जास्त खतं घालायला पाहिजे, पण खतं कमी करून आम्हाला उत्पन्न कसं वाढवता येईल? हे शेतकऱ्यांनी आम्हाला सांगणं, ते आम्हाला सरळ म्हणजे आमच्यापर्यंत येऊ शकत नाही. मग आमचा तो कृषी विस्तारकाकडे, आणि मग त्यांनी आम्हाला जे फीडबॅक दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला प्रत्याभरण जे दिलेलं आहे की आम्हाला अशा पद्धतीच्या जाती हव्यात, आम्हाला एवढं उत्पन्न येण्यासाठी अशा पद्धतीने जायला पाहिजे. आज आपल्याकडे भातामध्ये अतिशय चांगलं तंत्र आलेलं आहे, ड्रम सीडर आम्ही म्हणतो. आज आपल्याला शेतीच्या वेळेला माणसं मिळत नाही आहेत, मनुष्यबळ मिळत नाही, पण आम्ही आता चांगल्या पद्धतीचे क्रिपर तयार केलेले आहेत की दिवसाला 2-2, 3-3 हेक्टर जमीन आपण भात कापणी करू शकतो. ह्या सगळ्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो
त्यावेळी हे शेतकऱ्यांच्या शेतावरती जायचं असेल तर कृषी विस्तार जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडचणी जो जाणून घेणं हाही भाग कृषी विस्तार खातंच करू शकतो. आणि त्याच्यानंतर संशोधन होतं, आणि जे संशोधन त्यांच्या प्रत्याभरणावर आधारित आहे असं झालेलं संशोधन नंतर ते विद्यार्थ्यांकडे जातं. आता आपल्याकडे पूर्वीपासून आपल्याला माहिती असेल जया, रत्ना ह्याच जाती वापरल्या जात होत्या. आज कोकण कृषी विद्यापीठाने जयासाठी सुद्धा चांगली असले कर्जत 5 काढलेली आहे. रत्नासाठी बारीक आपल्याला लांब बारीक पाहिजे होती, कर्जत 7 आहेत. कर्जत 3, तर आज आम्ही किती बियाणं करू ते कमी पडतं. आज कोकण कृषी विद्यापीठ जवळपास 60 टन एवढं बियाणं तयार करतं. 7,000 क्विंटल म्हणजे 70 टन एवढं बियाणं. आणि जेवढं काय आम्ही तयार करतो ते शेतकऱ्यांकडे जातं आणि शेतकरी घेतात. त्याशिवाय सह्याद्री सेरीज जी आहे, पूर्वी आपल्याला बोललो की 1.9 टनापर्यंतच उत्पन्न होतं. आज ते वाढून आपलं 4.5 टनापर्यंत गेलेलं आहे. याचं कारण आज लोक हायब्रिड लावायला लागलेले आहे. आज लोक संकरित भात करायला लागलेले आहेत. आणि संकरित भातामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं जर काय असेल की त्याला जे नरवान आणि मादीवान हे शक्यतो इथे सेटल झालेले आहेत. म्हणजे इथेच आपण तयार केलेले पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की असे जवळपास 19 मादीवान आपण इथे तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे ह्या नरवादाच्या संकरातनं 5 तयार केलेले आहेत. आणि अजूनही तुम्ही म्हणा नाग जर मला विचाराल तर अजून एक 2 ते 3 वर्ष थांबा. आजपर्यंत गंमत अशी होते की आपण ज्या वेळेला लहान मुलांना लाल भात द्यायला जातो, कारण लाल भातामध्ये आयर्न जास्त असतं. आज सगळ्यात जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे बऱ्याचशा स्त्रिया ह्या ॲनेमिक दिसतात, लहान मुलं कुपोषित दिसतात. बऱ्याच ठिकाणी आयर्न कमी पडतं, लोह कमी पडतं, जस्त कमी पडतं, प्रोटीन्स कमी पडतं. आता तांबडा भात जर तुम्ही म्हणाला तर तांबड्या भातामध्ये लोह जास्त आहे, जास्त बऱ्यापैकी आहे. त्याशिवाय आपल्याला प्रोटीन्स पण आहेत. पण ज्यावेळेला आपण ब्राऊन भात म्हणतो त्याच्यामध्ये फक्त व्हिटॅमिन ए आहे. हा एक झाला ज्याला गोल्डन राईस आपण म्हणतो ते. त्याशिवाय ब्राऊन भात हे हातसडीचा तांदूळ जो आहे जो एकदाच पॉलिश केला जातो त्याच्यामधूनही आपल्याला ब्राऊन राईस मिळू शकतो. पण आता लाल भाताचं मगाशी मी आपल्याला जे सांगत होतो की लहान मुलं खायला मागत नाही, कारण तो जाडाभरडा असतो. आज लोकांना बारीक तांदूळ लागतो. याच्यावरती आपण संशोधन केलेलं आहे. 1-2 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रातल्या जनतेला बारीक प्रकारातले, ज्याला फाईन राईस म्हणतो, अशा प्रकारातला लाल भात आपण देतोय, जेणेकरून लहान मुलांपासून सगळे ते खातील. त्याशिवाय पेजेसाठीही तो चांगला असेल आणि त्याशिवाय संकरितवान हेही आपण त्या लाल भातामध्ये काढतोय. आता हे करताना एक सगळ्यात महत्त्वाचं राहतं की त्याची मादीवानसुद्धा लाल भाताचा पाहिजे. तेही आपण कोकण कृषी विद्यापीठात आता निर्माण करतोय. हातसडीचा तांदूळ. आता ह्याच्यावरती सगळ्यात मोठा उपाय म्हणजे मॉलमध्ये एकदा वस्तू गेली ती सगळीकडे होतं. मॉलमध्ये तुम्ही चोथा जरी टाकलात तरी लोक काहीतरी असल्यासारखं खातात. आज म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगतो, लाल भात मिळेल कुठे? लाल भात कुठच्या दुकानात मिळत नाही. लाल भात कुठे मिळत नाही. लाल भात फक्त मिळतो तो एकाच ठिकाणी म्हणजे मॉलमध्ये. परवा मी मॉलमध्ये आम्ही गेलेलो होतो, तो आपण जर कोणी गेलं नाही बघितलं तर मॉलमध्ये लाल भाताचा दर हा सगळ्यात जास्त आहे. त्याच्या खालोखाल ब्राऊन भात म्हणजे हातसडीचा तांदूळ आहे आणि त्याच्यानंतर सफेद भाताचा दर आहे. त्याच्यामुळे हळूहळू लोकांच्यामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. आज आमच्याकडे अजून एक चांगली यंत्रणा आमच्या हातात आलेली आहे. म्हणजे जवळपास आमच्याकडे प्रायव्हेट कॉलेजेस, ॲग्रिकल्चरची खाजगी कॉलेजेस सुरू झालेली आहेत. त्याशिवाय खाजगी स्कूल्स निर्माण झालेले आहेत. तर तिथले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही हे सारखं सांगत असतो की चवीला जर काय चांगलं असेल तर हातसडीचा तांदूळ, चवीला जर काय असेल तर लाल भात, आणि चांगल्या पद्धतीने जर तुमचं आरोग्य व्हायचं असेल तर तुम्हाला लाल भाताशिवाय पर्याय नाही. आणि आज आपल्याला कृषी विद्यार्थी जे आहेत त्यांना मी कृषीदूत म्हणतो, आमचे ॲम्बॅसिडर म्हणतो. तर हे शेवटच्या वर्षाला असताना शेतात जातात, शेतकऱ्यांच्या शेतावरती जातात. आपण दरवर्षी काय करतो, दत्तक खेडी निवडलेली आहे. म्हणजे त्या दत्तक खेड्यांमध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना ठेवतो. अपेक्षित असंच आहे की आपण जशी माहिती दिलेली आहे की लोकांनी न्यूट्रिशनल खावं, चांगल्या पद्धतीचं खावं आणि ते खाण्यासाठी निर्माण करावं. आणि हे जे आपले विद्यार्थी आहेत ते तिथे जातात, ते त्या लोकांना सांगतात आणि त्या पद्धतीने पुढे जातात. तरीसुद्धा कोकण कृषी विद्यापीठाचा विचार केला तर जर कोण इथे भेट देत असेल तर त्यांना नेमकं आयुर्वेदाचं महत्त्व काय आहे, आयुर्वेदामध्ये असलेले 50 गण कुठचे आपण म्हणतो, त्या 50 गणामध्ये असलेली झाडं कोणकोणती आहेत,
त्या झाडांचा उपयोग पंचांग म्हणून कसा करता येईल किंवा काही पंचांगांसाठी वापर म्हणजे सगळं त्यांचं शरीर म्हणजे खोड असेल, मूळ असेल, हे सगळं वापरलं जातं. तर ती माहिती आपण देतो. आता आपण म्हणाला डायबेटीस, तर आपल्याकडे चांगलं गुडमारसारखं आहे, ज्याला मधुनाशिनी म्हटलं जातं. अशा पद्धतीच्या झाडांचा आम्ही खूप प्रसार करतो, की जेणेकरून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ते ठेवावं आणि ती घरामध्ये ठेवून मग एक पान खाल्लं तर किती डायबिटीस उतरेल किंवा शुगर किती खाली येईल, अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे. त्याशिवाय अमृतासारखी जी झाडं आहेत, जे अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहे, ज्याचं स्मगलिंग होतं, त्याचं आपण जवळपास दरवर्षी 20,000 झाडं करून देतो. चंदनाची एक 50,000 झाडं शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण देतो. सर्पगंधाची तेवढीच आपण करून देतो. वावडिंगाची झाडं देतो. हे सगळं आपल्याकडे आहे. आपण आता छान एक प्रश्न इथे सांगितलेला आहे. सध्यात पूर्वी 2च रोग असायचे. एक आपण म्हणायचो त्याला ब्लड प्रेशर म्हणायचो. दुसरा एक आपला होता की तो ब्लड प्रेशर होतं, त्याच्याशिवाय हार्टचे प्रॉब्लेम्स होते आणि आज मेंदूचा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये भाग होता. तो आता जास्त प्रकर्षाने जाणवायला लागला. मला कोकणामध्ये मालकांगणी म्हणून आपलं एक वनस्पती आहे, की ज्याचं तेल आपण घेतलं तर त्याच्यातनं आपल्याला बरंचसं मेंदूच्या विकारावरती चांगल्या पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो. तर अशा पद्धतीचं इथे आपण काम केलेलं आहे. फक्त आता मी जाता जाता अजून एक आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, की इतर पिकांमध्ये जर आपण नाक जर काय म्हणणार असाल तर आंब्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने जे संशोधित केलेली 5 सूत्र आहेत. योग्य वेळी त्याची छाटणी करा, योग्य वेळी त्याचा मोहर घ्या, म्हणजे पॅक्लोब्लुटोझॉल ज्याला आपण कल्टार वगैरे आता म्हणतात, तर ते योग्य वेळी द्या. त्याचं न्यूट्रिशन व्यवस्थित करा, म्हणजे त्याला चांगली खतं पाणी योग्य वेळी द्या. आपला आंबा हा वेळेवरती येतो, दरवर्षी येतो. सगळे लोक सांगतात की कोकणातल्या आंब्याची उत्पादकता कमी आहे, फक्त दर जास्त आहे. वस्तुस्थिती अशी आहे, उत्पादकता कमी आहे कारण तो एक वर्ष आड करून येतो. या वर्षी आला तर पुढच्या वर्षी येणार नाही. पण आज आपण जी पंचसूत्री लोकांना दिलेली आहे, की ज्याच्यामध्ये आपण आंबा मार्च एप्रिललाच काढा, त्याच्यानंतर त्याची थोडीशी लाईट छाटणी करा, ते केल्यानंतर कल्टार साधारण आपण मे जूनमध्ये द्या, थोडंसं पाणी द्या, त्याच्यानंतर त्याला न्यूट्रिशन द्या आणि आंब्याचा मोहर येतो त्याची व्यवस्थित काळजी घ्या. आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा मार्चमध्ये आंबा घेऊ शकतो. कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचा तंतोतंत अभ्यास जो करतो, तंतोतंत वापर जो शेतकरी करतो, त्याला नक्कीच भरघोस यश मिळतं, या मताला मी आले. पूर्वी आपण नेहमी एक संशोधनाबाबतीत लोक म्हणायचे की बाबा 5 किलो खतं टाकण्याऐवजी 10 किलो टाक, नक्की उत्पन्न जास्त मिळणार आहे. स्वाभाविक आहे, जास्त खतं टाकल्यावर जास्त उत्पन्न मिळणार, पण त्याच्यामुळे जे साईड इफेक्ट्स आपण जे म्हणतो ते खूप आहेत, हे मलाही मान्य आहेत. आणि आता म्हणून आपण सांगताना तंतोतंतच सांगतो. 5 किलो म्हणजे किंवा 4.9 असेल तर 4.9च घाला. आपण कल्टारबाबतचे सांगताय ते अतिशय बरोबर आहे, कारण कल्टार हे मुळातच रिटार्डंट आहे, जे ग्रोथ तुमची कमी करतं. आणि आंब्याची सायकॉलॉजी अशी आहे, मानसशास्त्र आपण म्हणून फार फारतं त्याला, की त्याला जरा त्रास झाला, त्याला जरा त्रास पडला की तो लगेच धरायला येतो. तुम्ही आंब्या बघा, जो आंबा अतिशय हिरवागार दिसतो तो धरत नाही. त्याच्यामुळे आंब्याची ती जो त्याचा पाला आहे तो कमी कसा होईल हे आम्ही बघितलं जातं, म्हणून ते वापरलं जातं. आणि जर आपण ती खतं घातली नाही तर बागा नष्ट होणार, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे करण्यासाठीच आपण आंबा शेतकरी मंच निर्माण केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आता ते प्रबोधन करत असतो. आणि आपण आता काय करतोय की आपले जे तालुका लेवलला तालुक्याच्या ठिकाणी जी कृषी सल्ला केंद्र आहे किंवा कृषी सेवा केंद्र आहे, त्यांना आपण प्रामुख्याने सांगतोय की तुम्ही कल्टार दिलं रे दिलं की पहिल्यांदा त्यांना खतं टाकायला सांगा. नुसती कल्टार नेत असतील तर देऊही नका, योग्य पद्धतीची खतं द्या. आणि खतं शक्यतो ऑर्गॅनिक स्वरूपात कशी जातील हेही बघा. नुसती आपलं खतं द्यायचं आणि त्याला शेणखत घालायचं नाही, काय नाही. कारण कसं आहे, जोपर्यंत तुमच्या ज्या मातीतनं हे सगळं येतं आहे त्या मातीचीच तब्येत चांगली नसेल तर वरती कसं जाईल. म्हणून आपण सातत्याने सांगतो, कुठचंही खत टाकताना त्याच्यात शेणखत हे गेलंच पाहिजे, त्याला काय म्हणतो ऑर्गॅनिक खतही गेलीच पाहिजे. नाहीतर मातीचा एकदा पोत गेला की तुम्ही काही खायला घातलं तरी ते होणार नाही. आणि हे आपलं सातत्याने सांगणं असतं. अजून आत्ता लक्षात घ्या, म्हणून मी आपण नेहमी सांगतो 1.9 आपण 4.5पर्यंत पोचलेलो आहे. अजून आपण ते 6पर्यंत कसं जाणार, जसं भाताला बघतो तशीच आपण उत्पादकता, आपण काजूला तर आपण पूर्ण भारतामध्ये प्रथम आहोत. हे हळूहळू सातत्याने आपण वरती जात असताना मातीचा पोतही तसा राहिला पाहिजे, याची आपण नक्की खबरदारी घेतो आणि त्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांपर्यंत जातो आहे. आणि हे असंच हळूहळू आपण नक्कीच पुढे जाऊ, याची मला खात्री आहे. विस्तार शिक्षणामध्ये अजून जर आपण एक नवीन टप्पा जर कुठचा गाठत असू तर ज्याला म्हणतात बीज ग्राम योजना.
ज्याला आम्ही पार्टिसिपेटरी सीड प्रोडक्शन असं इंग्रजीमध्ये म्हणतो, एवढं जे आम्ही बीज तयार करतो आहे ते कोकण कृषी विद्यापीठाकडे असलेल्या साधनसामुग्रीतून तर शक्य नाही आहे. दुसरी बाजू असं आहे, जर आम्ही एवढं तयार केलं नाही तर शेतकऱ्यांच्या शेतावरती पण आमच्या व्हरायटी जाणार नाही, आणि जर आमच्या व्हरायटी शेतावरती गेल्या नाही तर आपलं एकूण सकल उत्पन्नही वाढणार नाही किंवा भाताचं उत्पन्न वाढणार नाही. म्हणून याच्यावरती आम्ही एक नवीन कन्सेप्ट काढलेला आहे की शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण बीजोत्पादन करतो. म्हणजे आज शेतकऱ्याला जर समजा 13 रुपये किलोने भात मिळतो आहे, भाताचं दर मिळतो आहे, तर या बीजोत्पादनामुळे त्याला 20 रुपये म्हणा, 17 रुपये म्हणा, अशा दराने आम्ही तो विकत घेतो. तर हा बीज उत्पादन हा एक आम्ही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांच्या शेतावरती केलेला आहे. आमची कल्पना अशी आहे की प्रत्येक गावामध्ये एक दोन शेतकरी असावेत, जेणेकरून त्यांची शेती बघून दुसरा कोणतरी करेल. आज आपण कर्जतसारख्या ठिकाणी पूर्ण एक गाव आम्ही कर्जत 3 खाली आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये 60 हेक्टरवरती आपण कर्जत 3ची लागवड केलेली आहे. हा एक कन्सेप्ट झाला. आणि दुसरा एक सध्या आता आम्ही राबवायच्या विचारामध्ये आहोत. आजपर्यंत आम्ही शेती करतो, आम्हाला वाटलं की ही जात चांगली, आम्हाला वाटलं हे रोप चांगलं, की आम्ही ते सिलेक्ट करतो, निवड करतो, हळूहळू त्याची जात निघते. आज आमचा विचार असा आहे की आम्हाला काय आवडतं ते आम्ही नक्कीच त्याच्यातनं घेणार आहोत, पण शेतकऱ्यांना शेतकरी मेळावे ज्यावेळी होतात किंवा शिबिरं ज्यावेळी शेतकऱ्यांची होतात त्यावेळी त्यांना शेतावरती घेऊन यायचं. त्यांना नेमकं काय आवडतं, आमच्याकडे विविधता जी आहे संकरकरणानंतर मिळालेली आहे, त्यामुळे त्यांना नेमकं काय आवडतं तर त्यांना त्यांची निवड करू द्या. आम्ही आमची निवड करतो आणि आम्ही निवड केलेलं आणि त्यांनी निवड केलेलं असं एकत्रितपणे व्हरायटी जाऊ देत, म्हणजे शेतकऱ्यांच्याही आवडीची असेल, आमच्याही आवडीची असेल. ज्याला आम्ही असं म्हणतो की फार्मर्स पार्टिसिपेशन, म्हणजे फार्मरला आम्ही आमचे जे निर्णय प्रयोग होतो, आता आम्ही फार्मर्सच्या शिबिराच्या वेळेला त्यांना आम्ही त्यांच्या शेतावरती आणणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत तुम्हाला योग्य काय वाटतं, ह्याच्यातलं अयोग्य काय ते बघा. त्यांना योग्य वाटणारं, शास्त्रज्ञांना योग्य वाटणारं असं एकत्रितरित्या आम्ही काहीतरी बाहेर काढू, जे नक्कीच शेतकऱ्यांच्या शेतावरती चांगलं येईल. आणि शेतकऱ्यांच्या शेतावरचं उत्पन्न आणि आमच्या शेतावरती उत्पन्न याच्यामधली तफावत कमी होईल. आज लोक नेहमी म्हणतात तुमचं शेत म्हणजे एक सुंदर बाग असते, गार्डन म्हणतात. आम्हाला आमचं शेत म्हणजे गार्डन नको आहे, आम्हाला आमचं शेत म्हणजे जसं शेतकऱ्यांचं शेत आहे तसं हवं आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही दोघांना एकत्र आणून काहीतरी करायचं किंवा त्याच्यातनं जास्त कसं आपल्याला संशोधनात पुढं जायचं, हाही एक नवीन कन्सेप्ट आम्ही घेऊन येतो आहे. आमची माती आमची माणसं. विद्यापीठ स्थापन झाल्यापासून 1972 सालापासून आज तगायत 2013पर्यंत आपण जर पाहिलं तर साधारणपणे आम्ही 902 शिफारशी टोटल दिलेल्या आहेत. आणि ह्या संपूर्ण 902 शिफारशी ज्या आहेत याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा भाग म्हणजे विविध पिकांचं इथं संशोधन होतं आणि त्याच्यामध्ये 90 जाती आम्ही विकसित केल्या गेल्या आहेत. आता इथं कोणती पिकं महत्त्वाची आहेत तुम्हाला सांगू इच्छितो मी याच्यामध्ये, की इथलं सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे भात, दुसरं पीक आहे ते आंबा, तिसरं पीक आहे ते काजू, अशी पिकं इथं महत्त्वाची घेतली जातात. तर अशा ह्या पिकांमध्ये सर्व पिकांमध्ये साधारणपणे आपण 902 शिफारशी आपण विकसित केल्यात. आणि ह्यापैकी ह्या विविध पिकांमध्ये जवळजवळ आपण 90 जाती विकसित केल्यात. ह्यामध्ये जर पहिलं बघितलं तर आपण भाताच्या जाती, तर भातामध्ये आपण 29 जाती दिल्यात. नंतर तुम्ही जर आंबा बघितलात तर त्याच्यामध्ये 6 जाती दिल्यात, काजूमध्ये 8 दिल्यात. तसंच विविध पिकांमध्ये कुठे 1-2 अशा जाती विकसित केल्यात. तर असा साधारणपणे संशोधनाचा हा आवाका ह्या पिकांमध्ये आपण शिफारस केल्या गेल्यात. आजकाल मजुरांची टंचाई ही समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. त्याकरता अवजारांचं संशोधन करून वेळ आणि श्रमामध्ये बचत केली जात आहे. कारण शेती म्हटली की महत्त्वाचं म्हणजे मनुष्यबळ कसं वापरायचं. आणि याच्यामध्ये भात हे जे पीक आहे इतकं मनुष्यबळ ह्याला लागतं की अति मनुष्यबळ लागणारं हे पीक आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की भाताची जी महत्त्वाची 3 त्याच्या क्रिया आहेत. महत्त्वाची म्हणजे त्याची रोपवाटिका तयार करणं, मग त्याची लावणी करणं, त्याची कापणी करणं आणि त्याची झोडणी करणं. ही 4 प्रक्रियेमध्ये जवळजवळ 30 लेबर प्रति हेक्टरी लागत असतात किंवा 30 ते 35 मजूर प्रति हेक्टरी लागत असतात. आणि आताचा मजूर खर्च पाहता, मजुरांची उपलब्धता पाहता हे अतिशय कठीण झालं आहे. त्यामुळे असं आहे की ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण अशी काही अवजारं निर्माण करणं ही काळाची गरज होती. म्हणून आम्ही भात लागवडीच्या ऐवजी आता तुम्ही डायरेक्ट पेरणीकडे जा, ड्रम सीडिंगचं शिफारस करण्यात आलेली आहे. नंतर भात कापणी जी आहे ती भात कापणीच्या ऐवजी तुम्ही रिपर वापरा. छोटे छोटे रिपर आहेत, 2-2 एकर 3-3 एकर एक माणूस कापू शकतो कमी खर्चामध्ये. त्यामुळे जे मनुष्यबळ लागणार आहे ते अतिशय कमी प्रमाणात मनुष्यबळ लागेल आणि ह्याचं सहज काम होईल.
त्यानंतर झोडणी मळणी ही सुद्धा यंत्राद्वारे करायची आहे. पेंढा आपटून झोडण्यामध्ये जो वेळ जातो त्याच्याऐवजी चांगले चांगले इम्प्लिमेंट्स आपण तयार केलेत. ही झाली यंत्रसामुग्रीच्या बाबतीत. अशीच आहे आंबा काढणीचं यंत्र आहे, झेला आहे, नूतन झेला, चिकू काढणी यंत्र आहे, पंकज पडलर आहे म्हणजे चिखलणी यंत्र आहे, किंवा आणखीन पेरणी यंत्र आहेत, आणखीन झोडणी यंत्र आहेत. अशा प्रकारची बरीचशी इम्प्लिमेंट्स आपण तयार केलेत. ह्या कृषी विद्यापीठाने एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी उपलब्धी करून दिली आहे शेतकऱ्यांना, ज्याच्यामध्ये वैभव विळा हे एक साधं टूल आहे की ज्याच्यामध्ये भात कापणी करणं आवश्यक आहे. भात कापणी वैभव विळ्यामुळे अतिशय जमिनी लगत होते आणि भाताचा पेंढा वाढतो आणि भाताच्या पुढे राहणारे रोग किंवा किडी त्याच्यामध्ये राहत नाहीत चुडामध्ये. अशा प्रकारे वैभव विळा एक अतिशय नाविन्यपूर्ण अशी ही देणगी ठरलेली आहे आणि वैभव विळ्याची विक्री ही जवळजवळ एक अतिशय मोठ्या प्रमाणात इथून होते आणि शेतकरी वर्ग येऊन अतोनात आवडीने ते वैभव विळा नेत असतात. पण आम्ही काही महत्त्वाच्या उपलब्धी ह्या चारी पिकांमध्ये करून दिल्यात. उदाहरणार्थ जर आपण आंबा बघितलात तर आंबा आणि काजू ही दोन आमची महत्त्वाची पिकं आहेत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये असे क्रांतिकारी संशोधन आम्ही केलेलं आहे की आंब्यामध्ये बाटा कलम आणि काजूमध्ये सुद्धा विविध कलमांच्या पद्धती ह्या विकसित केल्यात आणि याच्यामुळे ह्या परिसरामध्ये एक रोपवाटिका किंवा नर्सरी ज्याला म्हणतो हा एक उद्योग ह्या इथल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आणि ह्याच्यामुळे एवढी क्रांती झाली अशी की हा रत्नागिरी जिल्हा हा रोपवाटिकेचा जिल्हा, फळबागांच्या रोपवाटिकेचा जिल्हा म्हणून राष्ट्राने आपल्या किंवा राज्याने डिक्लेअर केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी आणखीन नाविन्यपूर्ण संशोधन आपल्याला सांगू इच्छितो की आंबा हे पीक इतकं ट्रिकी आहे की ह्या आंबा पिकामध्ये रोपवाटिकेवर संशोधन केलं चांगली पद्धत कोणती, त्याचप्रमाणे आंब्यामध्ये चांगलं उत्पादन यावं म्हणून पॅक्लाबिट्रॉझॉलचा वापर कसा करावा, आंब्यामध्ये त्याचं न्यूट्रिशन कसं करावं, आंब्याची काढणी केव्हा करावी, आंब्यामधला साका आहे तो ओळखावा कसा आणि आंबा साकारहित आंबा वेगळा कसा करावा, याचं अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे. हीच बाब आहे काजूची. काजूमध्ये सुद्धा कलम पद्धती कोणत्या अवलंबाव्यात, कोणत्या काजूच्या व्हरायटी आपण चांगल्या प्रकारे लावाव्यात, कशा लावाव्यात, त्याचा विकास कसा करावा, त्याचं प्लॅन्ट प्रोटेक्शन कसं करावं, त्याचं ज्याला जे म्हणतात न्यूट्रिएंट किंवा त्याला खतं पाणी कसं द्यावं, पाणी व्यवस्थापन कसं करावं, याच्यावरती पण चांगला संशोधन आपण हाती घेतलेला आहे. त्याचप्रमाणे नारळाच्या जाती, त्याचप्रमाणे कोकमाच्या जाती, त्याचप्रमाणे नाचणीच्या जाती, अशा सगळ्या जाती विकसित करून त्यांचं सगळे ज्याला म्हणतो आपण की त्याचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतात, म्हणजे संवर्धन करण्याच्या किंवा ते पीक उगवण्याच्या किंवा ते पीक लावण्याच्या सगळ्या पद्धती आपण विकसित करून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे ह्यांची साथ अवजारांना दिलेली आहे आणि अवजारांची साथ ह्या पिकांना दिली आहे. अशा प्रकारे आपण उत्कृष्ट प्रकारचं संशोधन असं उपलब्धी आपण शेतकऱ्यांना करून दिलेली आहे. मत्स्य उत्पादनासाठी विद्यापीठाचं कार्य हे कसं महत्त्वाचं आहे हेही त्यांनी सांगितलं. या कृषी विद्यापीठामध्ये आजही 5 शाखा उपलब्ध आहेत. फक्त पशुधन गेलेलं आहे, याच्यामध्ये मत्स्य आहे, आमच्याकडे फळबागायत आहे म्हणजे बागायत उद्यानविद्या आहे, नंतर बीटेक ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आहे, वनिकी आहे आणि कृषी, अशा 5ही शाखा आमच्याकडे आज उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या शाखांमध्ये आपल्या फॅकल्टीज चालतात, शिक्षण आणि संशोधन चालतं. आणि ह्याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी मत्स्य शाखा आहे ह्याचं विद्यालय आमचं रत्नागिरीला आहे आणि ह्या इथे संशोधन अशा प्रकारचं चालू आहे की ह्याच्यामध्ये महत्त्वाचं संशोधन म्हणजे ज्याला कोळंबी म्हणतात, कोळंबी संवर्धन कशी करायची. उदाहरणार्थ समुद्रातलं माशाचं पीक हे आता स्टॅग्नेट झालं आहे, म्हणजे तेवढंच हार्वेस्टिंग होतं आहे, बस 4.5 लाख टन तेवढंच दरवर्षी येत आहे आणि हे थांबलं आहे आता. आणि ह्याला जोड कशी देता येईल तर इनलँड फिशरीजची देता येईल. इनलँड फिशरीजमध्ये वेगवेगळे रिझर्वायर आहेत, वेगवेगळे पाण्याचे साठे आहेत, तलाव आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही फिशरीज करायला शिकलं पाहिजे. मग भले शेततळं असेल तर शेततळ्यामध्ये जिताडा आवडता मासा कसा करायचा, त्याचं कसं संगोपन करायचं, मातीच्या तळ्यामध्ये तुमचं खेकडा कसा लावायचा, त्याचं संवर्धन कसं करायचं, किंवा रोझनबर्गीसारखी कोळंबी कशी करायची किंवा इतर कोळंबी संवर्धन कसं करायचं हे आपण ह्याच्यात शिकतो. त्याचं सीड तयार करतो आणि लागलंच तर समुद्रातल्या माशाचं सीड इथं तयार करून समुद्रात सोडतो. अशा प्रकारचे समुद्राच्या पाण्याचं पण संवर्धन आणि इनलँड फिशरीजचं पण संवर्धन आपण करत आहोत. आणि इनलँड फिशरीजला खूप मोठी संधी आहे कोकणामध्ये, कारण समुद्राच्या पाण्यातल्या मासे आपण वाढवू शकत नाही पण इथले वाढवू शकतो.